हे एव्हरीवन, मी आहे तृप्ती। सगळीकडेच आता नवरात्र उत्सवाची आस लागलेली आहे आणि सगळ्यांची आता उपवासाची तयारी सुरू झालेली आहे। तर मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे उपवासाचे मस्त पोटभरीचा पदार्थ। तर चला सुरुवात करूया। येथे पाऊण वाटी भगर घेतलेली आहे, त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकलेली आहे। आता याला आपण मस्त दळून घेऊया। आपल्याला याचा डोस्यासारखा प्रकार बनवायचा आहे। तर याला मस्त रव्यासारखं बारीक दळून घ्यायचं। बारीक रवा येतो ना, तसं दळून घ्यायचं। मस्त बारीक दळून घेतलेला आहे। हे बघा, सेम बारीक रवा जसा दिसतो तसाच आला पाहिजे, असं बारीक मस्त त्याला दळून घेतलेला आहे। आता त्याला एका पातेलीत टाकूया। अगदी झटपट असा पोटभरीचा उपवासाचा पदार्थ कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याच्यात मी जेवढा रवा घेतला होता तेवढाच प्रमाणात आपल्याला राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे। इथे माझ्याकडून थोडीशी क्लिप कमी शूट झालेली आहे, म्हणजे जितक्या प्रमाणात आपण भगर घेतली तितक्याच प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे राजगिऱ्याचं पीठ। तर त्याच्यात टाकूया 2 चमचे फ्रेश दही। दही फ्रेश पाहिजे, जर जास्त आंबट असेल तर 1 चमचा टाकायचा। आता याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। आणि पाणी जसं आपण डोशांचं पीठ भिजतो ना तसंच थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। ज्याप्रमाणे आपण डोशांचं बॅटर तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। सुरुवातीला थोडं सांभाळून पाणी टाकायचं, कारण की ना ते पाणी शोषत नाही, थोडा वेळ लागतो मग बनवायला। आपल्याला जर लगेच बनवायचे असतील तर थोडंसं घट्टसर असं आपल्याला पीठ भिजायचं आहे ते। आता बघा, इथे मस्त असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच झटपट असा मस्त पोटभरीचा पदार्थ आपला 20 मिनिटात तयार होतो। आणि आता तुम्ही व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, बरोबर बघा। आणि मस्त नवरात्रचे उपवासांचं तुम्हाला अशक्तपणा पण येणार नाही आणि नवनवीन पदार्थ तुम्हाला आता बघायला मिळतील आणि ते तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडतील। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि हे मिश्रण आपण झाकण ठेवून बाजूला 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवण्यासाठी राहू द्यायचं। आता तोपर्यंत आपण इकडे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत। बटाट्याची भाजी सोबत तुम्ही मस्तपैकी डोसे म्हणा किंवा उत्तप्पे ते एन्जॉय करू शकता। येथे मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्यांचं साल काढून घेऊया आणि मस्त त्यांना कट करून घ्यायचे। आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं। आता बटाटे मी थोडेसे इथं कच्चेसे उकडून घेतलेले होते, जास्त उकडलेले नव्हते, कारण की मला त्यांची भाजी बनवायची होती। त्याचं असं भरीत वगैरे आणि डोसांमध्ये जसं लावतो तसं नाही करायचं, त्याच्यामुळे मी त्यांना कट करून घेते। थोडे असे कच्चेच उकडलेले होते मी, पूर्णपणे सॉफ्ट केलेले नाही आहेत असे, त्याच्यामुळे मी असे कापून घेते। तुम्हाला जर वाटलं की असं पूर्ण मऊ असं आपण डोस्यांमध्ये मसाल्यासारखं बॅटर भरतो तसं जर वाटलं तसं पण करू शकतात, परंतु मी असे कट केलेले आहेत म्हणजे जेणेकरून खाताना आपल्याला एक पीस उचलून खाता येईल। आता कढई ठेवायची गॅसवरती, तेल टाकायचं आहे तापायला। आपण पहिले आता भाजी करून घेऊया, जोपर्यंत ते पीठ भिजतं तोपर्यंत त्याला रेस्ट करण्यासाठी साईडला राहू द्यायचं आहे। आता आपण कढईमध्ये तेल टाकायचं, शेंगदाणे टाकलेले आहेत मूठ भरून आणि 1 ते 1.5 हिरवी मिरची तिखटवाली ती टाकलेली आहे। आता मस्त हिरवी मिरची आणि शेंगदाण्यांना खरपूस असं तेलमध्ये भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यात टाकून द्यायचं आहे बटाटा। त्याच्यात जिरं मोहरी, कोणी जिरं टाकतं, परंतु आमच्याकडे उपवासामध्ये जिरं खात नाही, त्याच्यामुळे मी जिरं मोहरी वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे। सिंपल शेंगदाणे आणि हिरवी मिरची टाकलेली आहे आणि त्याच्यात टाकून द्यायचं आहे बटाटा। मस्त मिक्स करायचं आहे। त्याच्यात हळद वगैरे काहीच नाही टाकत, कुठलेच असं मसाले टाकत नाही, फक्त हिरवी मिरची आणि लागलंच तर चटणी पावडरचा यूज आपण करू शकतो। याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून त्याला वाफवून घ्यायचं आहे, कारण की मी तो बटाटा थोडासा कच्चा राहू दिलेला आहे। शक्यतोवरती बटाटा थोडासा कच्चाच शिजवायचा, जास्त एकदम मऊ नाही शिजवायचा, म्हणजे तो खाताना थोडासा क्रंची लागायला पाहिजे। शेंगदाण्यासोबत खातो ना आपण, एकदम छान टेस्ट येते। त्याच्यावरती आता 5 मिनिटं मी झाकण ठेवलं होतं, काढून घेतलेलं आहे आणि मस्त आता त्याला छान लूक येण्यासाठी मी काश्मीरी मिरची पावडर टाकते, कारण की तिखटसाठी आपण हिरव्या मिरचीचा वापर केला आहे। तर मग नुसती मी साधी सिंपल काश्मीरी मिरची पावडर रंग येण्यासाठी टाकलेली आहे।
पुन्हा एकदा भाजीला मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं थोडंसं शिजवून घेऊ त्याला. आणि जोपर्यंत भाजी शिजते तोपर्यंत आता आपण बॅटर चेक करून घेऊया. तिथे भाजी पूर्णपणे शिजलेली आहे, मी साईडला ठेवली तिला. आता आपल्याला गॅसवरती तवा ठेवायचा आहे. तुम्ही डोसा पॅन पण ठेवू शकतात. मी तर सिंपल आपला लोखंडी तवा ठेवलेला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये बॅटर दाखवते मी कॅमेरात. हे बघा, असं बॅटर झालेलं आहे. त्याला मिक्स करायचं. जर का तुमच्याकडून थोडं बॅटर पातळ झालं तर पुन्हा राजगिऱ्याचं पीठ टाकायचं. भगर नाही टाकायचे, राजगिऱ्याचं पीठ टाकायचं आणि थोडंसं घट्टसर असं म्हणजे डोसा काढता येईल तसं आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे. मस्त हे बघा, आता इथे पीठ मस्त रेस्ट करून झालेलं आहे. मस्त भगरने पाणी व्यवस्थित शोषून घेतलेलं आहे. पीठ व्यवस्थित मुरून गेलेलं आहे. मी 10 मिनटं त्याला मुरण्यासाठी ठेवलेलं होतं. आता गॅसवरती तवा मस्त तपला, त्याच्यावरती तूप टाकूया. तवा तपल्यावर आणि तुपाची वाफ जेव्हा निघेन तेव्हाच आपल्याला ते बॅटर तिथं टाकायचं आहे, कारण की मी लोखंडी तव्यावरती बनवते त्याच्यासाठी. डोस्याच्या पॅनवरती ते लगेच तयार होईल. तुम्ही डोस्याचं पॅनचाच यूज करायचा. पण आता लगेच कसं माझा पॅन खराब झाला होता त्याच्यासाठी मी हा लोखंडी पॅनचा यूज करते. तरी पण इतके छान निघतात ना, मस्त क्रिस्पी असे आपले डोसे निघतील. आता मस्त वाफ थोडीशी अशी तुपाची वाफ निघाली की त्याच्यावरती बॅटर टाकून देऊया. ही ना मी ट्रायपॉडचा वापर पहिल्यांदा करते ना, त्याच्यामुळे ना मला शूटिंग करताना थोडासा प्रॉब्लेम आला. इतकी छान रेसिपी होती आणि ती थोडीशी तुम्हाला शूटिंगमध्ये थोडंसं व्यवस्थित दिसत नाही आहे. ते तव्याची मस्त वाफ निघालेली आहे. आता त्याच्यावरती टाकून देऊया बॅटर. मस्त त्याला पसरवायचं आहे. सुरुवातीला पहिला डोसा आपल्याला हळूच टाकायचा आहे, कारण की तो पहिला पसरतो नाही पसरत किंवा चिपकण्याचं हे असतं. त्याच्यामुळे लोखंडी तव्यावर जर करणार ना, व्यवस्थित असं हळूहळू पसरवायचं आहे त्याला. आणि जेव्हा आपण डोसा टाकतो ना तेव्हा गॅसची फ्लेम हाय पाहिजे. मीडियम किंवा लो नाही ठेवायची, हाय ठेवायची फ्लेम जेव्हा आपण डोसा टाकतो ना तेव्हा. आणि आता आपल्याला फ्लेम करायची आहे मीडियम करायची किंवा कमी करून द्यायची. आता याला मस्त 2 मिनटासाठी मस्त त्याला हे होऊ द्यायचं आहे, शिजू द्यायचं आहे. नंतर थोडंसं आजूबाजूंनी त्याला असं बघायचं की तो चांगला व्यवस्थित कुक झाला आहे की नाही. नसेल तर मग त्याला थोडासा पहिल्या डोस्याला वेळ द्यायचा, कारण की त्याला 5 मिनटं लागले होते मला जवळपास ते बनवायला. मग नंतरचे जे डोसे असतात ना ते लगेच निघतात. परंतु हा लोखंडी तव्यावरती करतोय ना त्याच्यामुळे थोडासा 5 मिनटं लागले. परंतु बिलकुल चिपकलेलं नाही आहे. अगदी सहजी निघाला, बघू शकता तुम्ही. मस्त निघालेला आहे. आणि मस्त आपलं पोटभरीचं जेवण असं तुम्ही सिंपल लगेच करू शकता नवरात्रीच्या उपवासमध्ये. आता तुम्हाला रोज नवरात्रीच्याच रेसिपी, नवनवीन रेसिपी बघायला मिळतील. जे उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊन कंटाळले असाल तर तुम्ही चॅनलला पटक्यात सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करून घ्या, म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायला मिळतील. आणि इतक्या इंटरेस्टिंग असतील ना, तुम्ही कधीच केलेल्या नसतील त्या उपवासांच्या वेळेस, असं आता तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजे जर तुम्ही ते सबस्क्राईब केलं आणि बेल आयकन प्रेस केली तर जी पण रेसिपी आली ती पटकन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आता लगेच सबस्क्राईब करून घ्या. बघा मी साईडला काढला तो डोसा. आता परत दुसरा डोसा टाकते. असे मी जवळपास 3 डोसे करून घेतलेले आहेत. मस्तपैकी तुम्ही जर उपवासाच्या वेळेस कंटाळा आला की आपल्याला असं लो फील व्हायला लागलं की आता अशक्तपणासारखं होतं आहे आणि पोटभरीचं, आणि नेमकं ते उपवासांच्या दिवसात नक्की होतंच की क्रेविंग होते की असं ते उपवासाचे साबुदाणे, भगर असं उपवासाचे पदार्थ खाऊ वाटत नाही. परंतु मग मस्त असं नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणाच्या वेळेस पण असं बनवलं ना आणि सकाळी जर हा पोटभरीचा नाश्ता केला तर तुमच्यामध्ये दिवसभर एनर्जी टिकून राहील. आता मस्त पुन्हा दुसरा डोसा काढूया.
दिवसभर एनर्जी टिकण्यासाठी तर फार उपयुक्त आहे आणि टेस्ट तर इतकी भन्नाट येते ना, काय सांगू तुम्हाला, इतकी छान टेस्ट येते। पुन्हा बघा डोसा आता मस्त आपला लगेच निघाला, 2 मिनिटातच दुसरा डोसा निघून गेला। फक्त पहिल्यांदा डोसाला थोडासा 5 मिनिटं लागले होते, ते पण लोखंडी तव्यावरती। तुम्ही साधा आपल्या डोसा पॅनवरती बनवाल ना तर लगेच इन्स्टंट 2-2 मिनिटात तुमचे डोसे बनवून तयार राहतील। अगदी कमी वेळेत मस्त डोसे आपले मस्त उत्तप्प्यांसारखे हेवी असे निघतायत, मस्त जाळीदार आलेले आहेत बघा। आता याला पण काढून ठेवूया आणि लास्टवाला आहे आपल्या तेवढ्या पिठात 3 डोसे बनले होते। जितकं आपण भगरचं पीठ घेतलं तितकंच आपल्याला राजगिऱ्याचं पण पीठ तितक्याच प्रमाणात घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि 2 चमचे दही घ्यायचं आणि आपण ज्याप्रमाणे डोस्यांचं पीठ भिजतो त्याप्रमाणे आपल्याला पीठ भिजायचं आहे आणि सेम त्याच पद्धतीने बनवायचं आहे। फक्त आपले नेहमीचे जे डोसे असतात ना ते जास्त बारीक असतात आणि हे ना थोडेसे हेवी असतात, कारण की आपल्याला पण पोट भरायला पाहिजे ना उपवासाच्या दिवसात। सकाळी सकाळी मस्त तुम्ही करू शकता, दिवसभर एनर्जेटिक राहू शकता। मस्तपैकी थोडीशी हिरवी मिरची मस्त फ्राय करून घेतली आणि बघा आता आपलं पोटभरीचं जेवण असं तयार झालेलं आहे। तिकडे दही आणि डाळिंब अशी मस्त फ्रूट डिश तयार केलेली आहे। हे ते मस्त क्रिस्पी शेंगदाणे आणि बटाटे तयार झालेले आहेत आणि मस्त आपले उपवासाचे डोसे, उपवासाची थाळी बनून तयार आहे। जर तुम्हाला उपवासाची थाळी आवडली असेल तर लाईक करून घ्या आणि कमेंटमध्ये मला कळवा। अगदी साधी सिंपल आणि कमी वेळेत पोटभरीचा पदार्थ आपला बनून तयार झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला? खा प्या स्वस्त रहा, बाय।